बातमी महत्वाची मुंबईतनं वांद्र्यामध्ये गरीबनगर परिसरात बुलडोझर कारवाई आज सुद्धा सुरू आहे। रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्यांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालणारे अतिक्रमण कारवाईवेळी दगडफेक झालेली होती। काल झालेल्या या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। खबरदारी म्हणून या संपूर्ण परिसरात रात्री पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडनं। गोविंद, दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। अनधिकृत बांधकामांवरची ही कारवाई होती। आजचा तिसरा दिवस, आणखी किती दिवस ही कारवाई चालेल? तिथली नेमकी परिस्थिती काय? आज सलग तिसऱ्या दिवशी रेल्वे आता कारवाईची सुरुवात करणार आहेत, पण तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात कालच्या कारवाईनंतर इथे जे 4 ते 5 मालेच्या अतिक्रमण उभे होतात ते आता जमीनदोस्त झालेलं आहे। बांद्रा पूर्व गरीबनगरमध्ये रेल्वेच्या कारवाईचा आज सलग तिसरा दिवस आहे आणि आज परत एकदा आता सुरुवात करणार आहे। पण कारवाईच्या आधी इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत। काल संध्याकाळपर्यंत पाडकामाचे 60% काम पूर्ण झाले होते। उरलेला 40% अतिक्रमण आज जे आहेत त्याच्यावर कारवाई करणार आहेत। पोलिसांनी काल जेव्हा कारवाई झाला होता तेव्हा पोलिसांवर दगडफेक झाली होती। स्थिती तणावपूर्ण बनली होती, मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती काल नियंत्रणात आणली। आज त्यानंतर पुन्हा एकदा सलग नक्कीच गोविंद, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत तुर्तास। धन्यवाद।